हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण पेपर कटिंग पाहणार आहोत। तर मागच्या भागामध्ये मी जुन्या ब्लाऊजवरून आपण माप कशी घ्यायची ते शिकवलेलं आहे। तर तेच मग घेतलेल्या मापा आपण त्याच मापावरून आज आपण पेपर कटिंग करून दाखवणार आहे मी, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की कशी पेपर कटिंग करायची ती दाखवणार आहे। सहसा मी अर्जंट ब्लाऊज असतील तर मी डायरेक्ट ब्लाऊजवरतीच कटिंग करत असते। फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी पेपरवरती कटिंग करणार आहे आज। तर इथे पाहू शकता मी इथे व्हाईट कलरचं पेपर घेतलेला आहे आणि न्यूजपेपर नाही वापरलेला, कारण न्यूजपेपरवरती रेषा वगैरे मारलेल्या एवढं लक्षात येत नाही, त्यामुळे मी इथे व्हाईट कलरचा पेपर इथे घेतलेला आहे। इथे पाहू शकताय तुम्ही, आपण इथे 5.5 शोल्डर घेतलेला आहे आणि त्यानंतर मुंडा उंची जी आहे ती इथे 5.5 ची घेतलेली आहे। इथे लिहून दिलेल्याप्रमाणे जसं आपण ह्यामध्ये घेतलेलं होतं, जे माप घेताना आपण घेतलेलं होतं तसंच मी इथे मार्किंग करत आहे। तर 36 इंचाचं ही पेपर कटिंग आहे। तर छातीचा चौथा भाग येतो 9 इंच, तर 9 इंचावरती दिलेला आहे मी पॉइंट आणि त्यानंतर 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर मुंड्याची गोलाई पाहू शकता, इथे मी मुंड्याची गोलाई 1.25 इंच घेतलेली आहे, 1.25 इंच। तर बरेच जण 1.5 इंच घेतात, पण 1.5 इंचानं काय होतं, जे पाठीमागच्या बाजूला जो फुगा आहे किंवा फुगा पडणे किंवा चुन्या पडणे असा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर इथे आपण 1.25 इंचाची गोलाई घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता आपण 2 भाग करून घेतलेले आहे। आता फ्रंट भागाची कटिंग मी इथे करत आहे। तर गळ्याची उंची घेतलेली आहे आपण, आता फ्रंट गळा आहे आपला इथे 5 इंच, 5 इंचावरती उंची घेतलेली आहे। खालच्या बाजूला 2.5 इंच रुंदी आणि वरती जे आहे ते 2 इंचाची रुंदी घेतलेली आहे आपण आणि गोलाई दिलेली आहे 1 इंचावरती। आता इथे पाहू शकता आपण जी क्रॉस पट्टी असते आपली, तर तिथे ब्रेशर पट्टी, तर तिथे मी 2.5 इंचाचा मार्किंग करून एक रेष मारून घेतलेली आहे आणि त्याचा मध्य काढून घेऊन इथे कटोरीचं माप मी इथे काढत आहे। तर हे पाहू शकता, इथे कटोरीचं न माप घेता आपण इथे कटोरी काढू शकतो अशा पद्धतीने। तर इथे मुंड्याच्या गोलाईमध्ये 1.25 इंचाचं अंतर ठेवून गोलाई देऊन नंतर म्हणजे घेतलेली आहे पुढच्या भागाला, आणि जी पाठीमागच्या भागाची जी 1.25 इंचाची गोलाई असते तिथून आपल्याला 3 इंचापर्यंत पॉइंट काढून घेऊन तिथून गोलाई द्यायची आहे कटोरीची। तर इथे पाहू शकता कटोरीला मध्य काढून घेऊन इथं गोलाकार दिलेला आहे मी इथे, आणि वरती 1 इंचावरती आपण वर घेतलेला आहे ब्रेशर पट्टीसाठी, क्रॉस पट्टीसाठी। त्यानंतर इथे मी कटिंग करून घेत आहे, पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर पेपर कटिंग केल्यामुळे काय होतं, जर एकाच कस्टमरचे जास्त ब्लाउज असतील तर आपल्याला फास्ट पेपर कटिंग टाकून सुद्धा आपण कटिंग करून लगेचच स्टिचिंग करू शकतो। तर इथे मी कटिंग करून झालेला आहे, फ्रंट भाग आपला कटिंग करून झालेला आहे। तर त्यानंतर इथे मी पुढची गोलाई देऊन घेत आहे मुंड्याची, 1.25 इंचाची गोलाई आहे पुढच्या मुंड्याची। आता यानंतर आपल्याला पाठीमागचा भाग मी इथे घेतलेला आहे। पाठीमागच्या भागाला मी इथे 9 इंच गळा आहे आपला उंची, तर 9 इंच आणि खालती 2.5 इंच, वरती 2 इंच रुंदी घ्यायची आहे आपल्याला। बऱ्यापैकी 2च इंच रुंदी घेते मी, कारण का गळा ओघळण्याची किंवा उतरण्याची शक्यता बऱ्यापैकी कमीच येते, कारण आतापर्यंत काय असं झालेलं नाही। जर 2.25 किंवा 2.5 जर जे उंची घेतात त्यांचे बऱ्यापैकी उतरते, पण माझे ब्लाऊज अजून तरी काही प्रॉब्लेम नाही आलेला। तर इथे मी गळ्याची कटिंग केलेली नाही, कारण जसा गळा हवा असेल तसा आपण कटिंग करून घेऊ शकतो। तर यानंतर आता आपल्याला कटोरीचं माप काढायचं आहे। कटोरी आहे या मापावरून नंतर दुसरी कटोरी कटिंग करायची आहे। तर इथे पाहू शकता आता आपण कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे, त्या अगोदर बाहीचं कटिंग करून घेत आहे। तर बाहीची उंची आहे इथं 8 इंच, त्यामध्ये प्लस 1 इंच केलेला आहे, आणि कॅप हाईट जी आहे तर ती आपण इथे 3 इंचावरती घेतलेली आहे। त्यानंतर इथे दंड घेराचा ही मार्किंग केलेलं आहे आणि क्रॉस पट्टी ठेवलेली आहे, जिथून आपण कॅप हाईट घेतलेली आहे तिथून क्रॉस पट्टी ठेवलेली आहे, म्हणजे ही जी आहे ती मुंड्याची गोलाई आहे। आपण मोजून घेतली तरी चालते। मुंड्याची गोलाई कशी मोजायची ही मी अगोदरच्या
जे आपण ब्लाऊजचं माप कसं घेतो त्यामध्ये सांगितलेली आहे। तर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुम्ही हा कटिंगचा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता। त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला कटिंग कसं करायचं, ब्लाऊजची मापं कशी घ्यायची हे सगळं व्यवस्थित लक्षात येईल। त्यामुळेच मी सुरुवातीपासून व्हिडिओ दाखवत आहे। तर आता यानंतर आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची आहे। आपल्याला म्हणजे कटोरी वाढवायची आहे। जी आपण सुरुवातीची काढलेली आहे ती छोटी कटोरी आणि आता ही वाढवून घ्यायची आहे कटोरी आपल्याला। तर कटोरी कशी वाढवायची हे पाहू शकता। क्रॉसमध्ये आपल्याला ही कटोरी आहे ती ठेवून घ्यायची आहे। जी निघालेली कटोरी आहे ती क्रॉसमध्ये ठेवायची आहे आणि ॲज इट इज आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे। या अगोदर सुद्धा मी कटोरी कशी कटिंग करायची भरपूर सारे व्हिडिओज टाकलेले आहेत आणि या अगोदर खूप साऱ्या मापांचेच मी पेपर कटिंग मी टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता। तर आहे अशी कटोरी कट करून घेऊन हे पहा, या साईडला 2 इंच आणि या साईडला अर्धा इंच मी फक्त वाढवलेली आहे आणि वरती एकदम पाव इंचाला सुद्धा थोडंसं कमी, म्हणजे फक्त शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे आपल्याला। हुकाच्या साईडला फक्त 2 इंच वाढवून घ्यायची आहे कटोरी। तर अशा प्रकारे मार्किंग करून घेऊन याचा मध्य काढून घ्यायचा आहे कटोरीचा आपल्याला आणि त्यानंतर इथून 1.5 इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे आणि दोन्ही पॉईंट एकत्र जॉईंट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे जॉईंट करून घेऊन नंतर पाहू शकता इथे 2.25 इंचावरती मी पॉईंट दिलेला आहे आणि दोन्ही साईडला 1.5 इंचावरती टक्स पॉईंट घेतलेला आहे आपल्याला। उंची 2.25 इंच आणि दोन्ही साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता ही कटोरी जी आहे ते आपण कट करून घेणार आहोत आणि कटोरीची कटिंग झालेली आहे आपली। आपलं जे पेपर कटिंग आहे 36 साइज ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे। तर मैत्रिणी, तुम्हाला हे पेपर कटिंग कसं वाटलं, आवडलं का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या साईजचं पेपर कटिंग हवं आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका। नक्कीच मी प्रयत्न करेन की तुमच्या कमेंट्सची उत्तरे देण्यासाठी। आणि अशा पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करून बघा, स्टिचिंग सुद्धा करून बघा। ब्लाऊज खूप छान असा ब्लाऊज बसतो। तर हे पाहू शकता खूप सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे। सर्व मी ठेवून दाखवत आहे इथे। तरी मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा बरेच असे डिझाईन्सचे ब्लाऊज वगैरे मी बनवलेले आहेत। पफ स्लीव्हचे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती अवेलेबल। त्यानंतर प्रिन्सेस कट पेपर कटिंग आहे, डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची याचे सुद्धा व्हिडिओज बरेच सारे बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।